नमस्कार मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील आज दिनांक 12 जुलैच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून याचा फायदा आपल्या विद्यार्थी मित्रांना होणार आहे. तर चला मग आपण सुरुवात करूया. जे आपण काल होमवर्क क्वेश्चन दिला होता त्या प्रश्नाने सुरुवात करूया. प्रश्न असा होता की चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे आणि ऑप्शन्स आपल्या समोर असतील. याचे योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी, अमरावती या जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे. त्याच्याविषयी आपण थोडी माहिती बघूया की महाराष्ट्र राज्यातील अमरावती या जिल्ह्यात हे चिखलदरा थंड हवेचं ठिकाण आहे. आणि चिखलदरा हे लोकेशन कुठं आहे तर चिखलदरा हे सातपुडा पर्वतरांगांमध्ये मोडतं मित्रांनो. हे पण आपल्याला एक्स्ट्राची माहिती GSच्या दृष्टीनं लक्षात ठेवायची आहे. चला मग आजच्या जे काही चालू घडामोडी आहेत त्याला सुरुवात करूया. जागतिक लोकसंख्या दिवस कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो? ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, 11 जुलै. 11 जुलै मित्रांनो जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर त्याविषयी थोडी एक्स्ट्रा माहिती आपण बघूया की 11 जुलै हाच दिवस का? कारण 11 जुलै 1987ला जगाची लोकसंख्या ही 500 कोटी झाली, म्हणून हा दिवस युनायटेड नेशन्सकडून जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करण्याचं घोषित करण्यात आलं. तेव्हापासून हा दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानंतर दुसरा प्रश्न बघूया की राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी खालीलपैकी मुख्य सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचे योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर ए, सौम्या स्वामीनाथन यांची राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी मुख्य सल्लागार म्हणून हे केंद्रामध्ये असणार आहेत. तर त्याविषयी थोडीशी माहिती बघूया मित्रांनो की सौम्या स्वामीनाथन जे आहेत यांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमध्ये सायंटिस्ट म्हणून काम केलेलं आहे. तसं आपल्याला दुसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की भारताचं क्षयरोग निर्मूलन करण्याचं टार्गेट वर्ष काय आहे तर 2025 हे भारताचं टार्गेट वर्ष आहे मित्रांनो, की ज्या वर्षी आपल्याला भारत हा क्षयरोग मुक्त करायचा आहे, असं भारत सरकारचं आपल्या लक्ष्य आहे. ते पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असेल की जगातील सर्वात जुने गुहा चित्रे कोणत्या देशात आढळून आलेले आहेत? तर त्या दृष्टीनं आपल्या ऑप्शन्स समोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, इंडोनेशिया या देशात नुकतेच जगातील सर्वात जुने गुफाचित्रे हे दिसून आलेले आहेत मित्रांनो, सापडलेले आहेत. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की खालीलपैकी कोणत्या राज्यात मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी, महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना ही सुरू करण्याची राज्य सरकारनं घोषणा केलेली आहे. त्याविषयी माहिती बघूया की कोणत्या मुलींना हे मोफत उच्च शिक्षण योजना दिली जाणार आहे. तर EWS, त्यानंतर SEBC आणि OBC या प्रवर्गातील जे काही मुली आहेत त्यांच्यासाठी हे मित्रांनो योजना असेल आणि ही योजना 2024-2025 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात येणार आहे, असं नुकतंच सरकारनं जाहीर केलेलं आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण ही घडामोड आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने असल्यामुळं ते आपल्याला महत्त्वपूर्ण आहे. तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, इन्फॉर्मेशन हेल्पफुल वाटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो, त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा मिळेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया की नुकतेच भारत व मंगोलिया या देशात सैन्य अभ्यास सुरू झाले आहे, त्याचे नाव काय आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर बी, नोमॅडिक एलिफंट असं या सैन्य अभ्यासाचं नाव असणार आहे, जे की भारत व मंगोलिया या दोन देशांच्या दरम्यान सैन्याच्या दरम्यान हे सुरू झालेलं आहे. तसेच आपल्याला जे काही इतर सैन्य अभ्यास झालेले आहेत 2024 या वर्षामध्ये नुकतेच, ते पण आपल्याला काही लक्षात ठेवायचं आहे यासोबतच. जसं की सैन्य अभ्यास शक्ती भारत आणि फ्रान्स या दोन देशांच्या सैन्यामध्ये झालेला आहे. त्यानंतर असेल टायगर ट्रायम्फ
भारत व अमेरिकेच्या सैन्यामध्ये झालेला आहे. समुद्र लक्ष्मण हे भारत व मलेशिया या 2 देशांच्या सैन्यामध्ये. धर्मसंरक्षक भारत व जपान. आणि पूर्व चक्रवात फर्स्ट हे भारत व इजिप्त या 2 देशांच्या दरम्यान सैन्य अभ्यास झालेला आहे. हे पण आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे मित्रांनो, जे की परीक्षेमध्ये असे प्रश्न येत असतात सैन्य अभ्यासावर. तुम्ही जर काही मागचे प्रश्न बघितले काढून तर ते तुम्हाला लक्षात येऊन जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच टाटा पॉवर या कंपनीने कोणत्या राज्यात घर घर सोलर अभियान सुरू केले आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर बी उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्यामध्ये टाटा पॉवर या कंपनीने घर घर सोलर नावाचं अभियान सुरू केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल मित्रांनो की खालीलपैकी कोणत्या राज्यात शिंग असलेले बेडकांची नवीन प्रजाती आढळून आलेली आहे किंवा सापडली आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर डी अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये शिंग असलेला बेडूक असे नवीन प्रकारची प्रजाती तिथं आढळली आहे मित्रांनो. म्हणून हा प्रश्न आपल्याला पर्यावरणाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण आहे, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. शिंग असलेल्या बेडूकाची नवीन प्रजाती कुठे सापडली तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये. त्यानंतर मित्रांनो जसं आपण दररोज होमवर्क क्वेश्चन देतो तसा आजचा होमवर्क क्वेश्चन हा असेल की प्रसिद्ध बीबी का मकबरा ऐतिहासिक वास्तू कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. आणि जो कोणी या प्रश्नाचं उत्तर डिटेलमध्ये सांगेल कमेंटमध्ये त्याचा स्क्रीनशॉट आपण उद्या त्याच्या फोटोसह आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आणि ते मेन्शन करणार आहोत मित्रांनो. तर बघूया कोण कोण अजून एक्स्ट्राची माहिती या ऐतिहासिक वास्तूविषयी आपल्याला कमेंटमध्ये सांगतं ते. तोपर्यंत थांबूया, पुन्हा भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद मित्रांनो.